भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने शरद पवार के बयानों पर पलटवार किया है। नागपुर में मीडिया से बात करते हुए बावनकुले ने कहा कि शरद पवार चुनाव करीब आते ही दंगा कराने की भाषा बोलने लगते हैं, ये सही नहीं है। साथ ही उन्होंने कहा कि समाज में दरार निर्माण करने वाले लोगों को रोकने के लिए शरद पवार को पहल करनी चाहिए, न कि दंगा कराने वाली भाषा का इस्तेमाल। शरद पवार साहेब निवडणुकीच्या राजकारणाकरता या स्तरावर बोलताय हे काही चांगलं नाही आहे। महाराष्ट्राचं अनेक वर्ष प्रतिनिधित्व शरद पवार साहेबांनी केलं आणि त्यांच्या तोंडून दंगल घडवण्याची भाषा ही काही योग्य नाही आहे। महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे। महाराष्ट्राची जनता ही दंगलीपर्यंत जाईल अशी स्थिती नाही, कधी होती नाही, कधी होणार नाही। राहिला प्रश्न महाराष्ट्र जाळण्याचा, महाराष्ट्र पेटवण्याचा, तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी सक्षम आहेत। या महाराष्ट्रात तशी स्थिती कधीच येणार नाही। पण शरद पवार साहेबांनी दंगली घडवण्याच्या भाषा किंवा दंगली घडतील अशा भाषा की पुढच्या काळातले दंगली घडण्याचे भविष्य हे कुठल्या कारणावरनं केले आणि त्यांच्या मनात काय हे मला माहिती नाही। इस दौरान बावनकुले ने अनिल देशमुख के आरोप और समित कदम के वक्तव्य पर भी अपनी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि अनिल देशमुख पहले कुछ नहीं बोले, अब 2.5 साल बाद राजनीति के लिए इस तरह के काम कर रहे हैं। उन्हें राजनीति करने के बजाय महाराष्ट्र के विकास के बारे में सोचना चाहिए। मी मागेही सांगितलं, आताही सांगतोय की जेव्हा आपण गृहमंत्री होता तेव्हाच अशा तुमच्यावर दबाव आणणाऱ्या लोकांवर काय कारवाई केली नाही। तुम्ही त्या ठिकाणी तुमच्यावर गृहमंत्री पदाच्या काळात दबाव निर्माण केला असे म्हणता, तुमच्या घरी येऊन तुम्हाला काही बाबी झाल्या असं सांगता। शेवटी 2.5 वर्षानंतर या प्रकारचं राजकारण करून शेवटी यांनी कन्फ्युजन तयार करणं आणि त्या ठिकाणी जनतेला कन्फ्यूज करून दिवसभर राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाचा विचार केला पाहिजे। आणि देवेंद्रजीबद्दल काल समित कदमनी सांगितलं आहे आणि पूर्ण खुलासा केला आहे।